गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:25. आपण निघतोय. आपण लवकर उठलो होतो आणि आपण उठल्या उठल्या ॲप ओपन केलं आणि आपल्याला एक रिझर्वेशनची ट्रिप भेटली आहे. तर आपण एक रिझर्वेशन ट्रिप बद्दल बोलत होतो. तर आपलं उठल्या उठल्या आपण एक ॲप ओपन केलं उबेर. त्यामध्ये मला सहज बघितलं रिझर्वेशन ट्रिप वगैरे आहे का कुठं. तर एअरपोर्टची मला रिझर्वेशन ट्रिप दिसली पिंपरी सावदागरपासनं. तर 420 का 28 रुपये फेअर दाखवलाय. पण त्याच्यासाठी असं असतं का तुम्हाला 40 मिनिटं आधी ऑनलाईन थांबावं लागतं ॲपमध्ये. तर ठीक आहे, आपण तोपर्यंत आंघोळ वगैरे चहा घेतला आणि ऑनलाईन झालोय. आता अर्धी टाकी आणि एक गाडी CNG आहे. जर गर्दी नसेल तर आपण CNG भरून घेऊ आणि बरोबर 5 वाजताची राईड आहे. तर हरकत नाही, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा अशा राईड कधी पण परवडतात. 20 रुपये प्रमाणेच रेट भेटेल. जरी वरचा टॅक्स वगैरे कटला तरी 17.5 का असं काहीतरी, समजा 18 किलोमीटर होते. 18 दूने 36 आणि वरचे आपण घरापासून तिकडे चाललोय ते पकडून चला. तर अशा प्रकारे जर आता ही राईड कंप्लीट झाली तर आपल्याला 400 किंवा 380 रुपये भेटतील. 5:30 पर्यंत 25-30 मिनिटांमध्ये ही राईड कंप्लीट होईल एअरपोर्टची. तर ठीक आहे, फक्त आता कॅन्सल नाही झाली पाहिजे. बऱ्याच दिवसानंतर आपण असं करतो. याच्या आधी आपण 1-2 केलेले आहेत रिझर्वेशन, पण ही ऍडव्हान्स मध्ये घेऊन 40 मिनिटं घेऊन हे पहिल्यांदा करतोय मी. तर ठीक आहे, आपल्याला सुरू मध्ये राईड भेटलेला आहे. म्हणजे आता मी काम करतोय तेव्हाच मला रिझर्वेशन ट्रिप आलेली आहे एक 5-10 मिनिटं आधीची. आता ही जी आहे ही डायरेक्ट 40 मिनिटं आधीची आहे. म्हणजे सुरुवातच आपली रिझर्वेशन ट्रिप नव्हती. तर बघूया आजची जर्नी कशी होती आपली. आपण आलो एअरपोर्टला, कस्टमरला सोडलं. 424 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला दिलेत 385 रुपये. आणि इथनं आपल्याला एक स्वारगेट बस स्टँडची राईड आली आहे 222 रुपयाची, 13 किलोमीटरची. तर घेतली आपण. म्हणलं चला तिथनं आपल्याला स्टेशनला जाता येईल या हिशोबाने आपण ती राईड घेतली. आणि कस्टमरला कॉल पण केलेत, आरोमालाच थांबलेत. तर आता निघूया. इथं आपण आलोय फिरून वरून आणि आता इथनं कस्टमरला पिक करू आणि बघूया पुढची जर्नी कशी होती आपली. आलोय आपण स्वारगेट बस स्टँडला. कस्टमरला सोडलंय. 211 रुपये आपल्याला दिलेत. आता इथं आपल्याला फ्रेश व्हायचे आणि बाहेर पडायचे. इथनं आउट होतं, यांनी बंद केले का काय माहिती. बंद केले, फिरूनच यावं लागेल. आहे इथनं नाही, बंद केले, पुढून जावं लागेल फिरून. तर ठीक आहे, 211 रुपये झाले. आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया मग नंतर पुढे भेटते. आता एक आली होती स्टेशनची, पण 3.25 किलोमीटर पिकअप आणि 7 किलोमीटर 7.25 किलोमीटरचा ड्रॉप 119 रुपये. 100 रुपयात यायचं काय कस्टमरला 10 किलोमीटर. 13 किलोमीटरचे 212 रुपये, 211 रुपये घेऊन आलोय. नाही घेत मी राईड. जोपर्यंत मला रेट परवडत नाही तोपर्यंत घ्यायची नाही ट्रिप. तर ठीक आहे, बघूया आता किती लागते आपल्याला नेक्स्ट ट्रिप यायला. तर आता मी बघितलं उबेरच्या ॲपला, तर एअरपोर्ट पासून इन्सेंटिव्ह होता. एअरपोर्ट पासून एक ट्रिप जर घेतली तर 80 रुपये. तर आपल्याला 80 रुपये एक्स्ट्रा भेटलेत. आणि आता आणखी 2 ट्रिपांचा असा विषय आहे का आणखीन एक ट्रिप जर एअरपोर्ट पासून घेतली तर 120 रुपये एक्स्ट्रा. आणि त्याच्या पुढची एक ट्रिप आणखीन घेतली तर 150 रुपये. तर आता आपण प्रयत्न करू का ट्रिप कंप्लीट करण्यासाठी, कारण 80 तर ऑलरेडी भेटले. तर आपल्याला 600 रुपये आपलं अर्निंग झालं होतं. 596-97. तर 80 रुपये हे एक्स्ट्रा भेटते म्हणलं 676 रुपयाचं आपलं काम झालंय. टाइम झालाय 5:56. 2 राईड मध्ये 676. आता आपण इथनं बघूया स्टेशन साईडला जर असेल तर ठीक, नाही तर मग आपण एअरपोर्ट साईडला नेऊ. कारण ते परवडेल ना मग आपल्याला. 120 आणि 150, 270 रुपये आणि 80, 350 रुपये एक्स्ट्रा भेटून जातील आपल्याला. म्हणजे गॅसचा निम्मा गॅसचा खर्च असंच वरच्या वर निघेल जर आणखी 2 राईड मी जर एअरपोर्ट पासून केल्या. आता इथनं जवळपास 8-9 किलोमीटर जात आहे एअरपोर्ट, 10 किलोमीटर. तर ठीक आहे, बघूया एखादी कोरेगाव पार्क, विमाननगर अशी जर ट्रिप भेटते ठीक, नाही तर सकाळ सकाळ फ्लाईट पण आहेत. तर बघूया, प्रयत्न करू. आपण आहे RTOच्या साईडच्या पंपावर. बहुतेक यांचा पंप 6:30 वाजता चालू होते. आता झाले 6:15. 15 मिनिटं वेट करायला लागेल. एवढ्यात आपण एअरपोर्टला पोहोचलो असतो. पण आता ठीक आहे, 4 गाड्या CNG आहे. पण परत मग पुढे भेटतोय नाही भेटतोय माहित नाही आपल्याला.
तर थांबले रांगेमध्ये, मगाशी पण रांगेत थांबलो आणि निघून गेलो, कारण ट्रिप आपल्याला घ्यायची होती. आणि आत्ता 2 4 6 7 8 9 10 गाड्या जवळपास पुढे आहेत आणि लोक काय पुढे घेईनात. तर काय करावं, इथं थांबायचं का जायचं? एक 10 मिनिटात 15 मिनिटात चालू करेल, नंतर एक आणखी 15 मिनिटं, 20-25 मिनिटं जायला मागं पुढं नाही माझ्या हिशोबाने. तर ते करावं का 4 गाड्यामध्ये ट्राय करावं? आपल्याकडची एखादी राईड जर भेटली तर तिकडून येऊन परत जर ट्रिप केली तर परवडत. कारण या 10 गाड्या पुढं काय करावं? मागं तर रांग तर भरपूर लागली आता. परत पण सगळीकडे गेले की गर्दीच लागती. पण एअरपोर्टचं पण 350 रुपये आपल्याला फेअर भेटून जातो एक्स्ट्रा. आणि तसं म्हणायला आपलं अर्निंग पण व्यवस्थित झाले सकाळ सकाळ. तर ठीक आहे, बघूया. यांनी जर चालू केलं पुढच्या 5 मिनिटात तर ठीक थांबतोय, नाही तर मग मी एअरपोर्टला निघतोय. जेवढ्या लवकर आपलं काम झालं सकाळी, इथं वेळ गेला आपला 1 तास गेलाय जवळपास. पंपावर गेला अर्धा तास, तिकडे काय CNG भेटला नाही, त्यांचा काय विषय चालू होता. अर्धा तास तिथं गेलाय ना. आता इकडनं आपण एअरपोर्टला आलोय तर 20 मिनिटं इथं गेलेत. 36 कॅब आहेत पुढं, 10-15 मिनिटं आणखी लागतील आणि 4 गाड्या CNG आहेत आपल्याकडं. आता हे 120 रुपये आणि 200 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणून काय वाटणार नाही. तसं जर असतं तर मग आपण स्टेशनला गेलो असतो. एअरपोर्टपासनं राईड भेटली आपल्याला धानोरीची. तर कस्टमरला सोडला आपण 1 मिनिट. तर कस्टमरला सोडला आणि आपलं बिल झालंय कस्टमरचं 221 आपल्याला दिले, 142 आणि 120 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटलाय. म्हणजे 120 आणि आधीचे 80, 200 रुपये आपण 2 ट्रिपचे घेतलेत. आणि आता परत आपण एअरपोर्टला चाललोय. ऍक्च्युअली ते लोकेशन धानोरीतनं पूर्ण होतं फिरून एअरपोर्ट लोगावच्या मागून, पण ते मधनं शॉर्टकट आहे, तिथनं 4 मिनिटं लवकर आणि 2.5 किलोमीटर आणखी डिस्टन्स कमी होते. म्हणजे मला 6.5 दाखवलं होतं एअरपोर्टपासून, ते 3.25 किलोमीटर मध्येच झाले. आणि आता परत 3.25 किलोमीटर आपण एअरपोर्टला चाललोय. तर आपलाच फायदा आहे त्यामध्ये. आता जर एक ट्रिप एअरपोर्ट पासून केली तर आपल्याला 150 रुपये भेटतील. आपलं अर्निंग झाले 929 रुपये. गाडी चालली 49 किलोमीटर, ते पण ते आपण स्वारगेट पासून मोकळा आलो म्हणून. नाही तर तिकडनं जर एखादी ट्रिप पडली असती तर मस्तच काम झालं असतं. तर ठीक आहे, आता पण एखादी आपली राईड व्हावी म्हणजे आपल्याला 150 रुपये एक्स्ट्रा भेटतील आणि ट्रिपचे पैसे, आणि गॅस पण काही जास्त गेलेला नाहीये. तर बघूया. तर एअरपोर्ट पासून आपल्याला जी राईड भेटली होती 2 किलोमीटरची छोटीशी, त्याच्या आधी ती घेऊन आपण नंतर परत आलोय एअरपोर्टलाच. आणि तिथनं परत आपण एअरपोर्टला आलो आणि आपल्याला 2.5 किलोमीटरची दिसली 161. तर आपण गेलो एअरपोर्टला वरती आणि नंतर ती राईड म्हणजे मी कॉल करतोय कस्टमर, काही कॉल उचलत नाहीये. मी 2nd फ्लोअरला आलोय, 3rd ला गेलो, मग म्हटलं आता फोन उचलते. डाटा कॉल करून बघितला, साधा कॉल करून बघितला, नाही उचलला. मी 4th ला गेलो, गाडी लावली तिथं पार्किंग मध्ये तिथं आणि फ्रेश झालो तिथं एरोमॉलला वरती, तरी कस्टमरने फोन नाही उचलला. शेवटी मग मी तिथं चहा, तिथं स्नॅक सेंटर आहे, चहा घेतला तोपर्यंत. तर नंतर उचलला, म्हणतात मी चेक करत होतो, मी काय राईड नाही टाकलेली, मी राईडच नाही टाकली, मग तुम्ही कॉल कसा काय? म्हटलं तुम्ही ऍप ओपन करा आणि बघा तुम्हाला राईड आहे का नाही, चेक करताना पडली असेल म्हटलं. ते ऐकायलाच तयार नाही. मी स्क्रीनशॉट सुद्धा काढलेत. कस्टमरचं लोकेशन मला टर्मिनल 2 दाखवलं, नवीनवाला एअरपोर्ट. तिकडनं कस्टमर एरोमॉल पाशी आला, बाहेरनं बहुतेक रिक्षा वगैरे कॅब टॅक्सी घेतली असेल, आणि पुढून जाताना लोकेशन मी 2 फोटो काढलेत, का एकदा अलीकडं आणि एकदा पलीकडं, असं की आपल्यावर काय नको परत कॅन्सल झाली तर मग मला कस्टमर केअरशी बोलायला तसं. तर शेवटी मला म्हणते तुम्ही कॅन्सल करा. म्हणलं मी कशी कॅन्सल करणार, तुम्ही बुक केलंय. म्हणलं मी आलोय, म्हणलं तुमच्या इथं एरोमॉलला आलोय, तुम्हाला कॅन्सल करावी लागेल. शेवटी 2 मिनिटानंतर कस्टमरने कॅन्सल केली. 17 रुपये आपल्याला कॅन्सलेशन चार्जेस दिलेत. आणि नंतर आपल्याला पडली ताथवडे. म्हणलं चला एक मोठी राईड आहे, 3-4 गाड्या CNG होता, हरकत नाही म्हणलं, होऊन जाईल राईड. तर कस्टमरला सोडल्या आता ताथवड्याला. कस्टमरचं बिल झाले 497 आणि इन्सेंटिव्ह, आता इन्सेंटिव्ह इथं संपला एअरपोर्टचा. इथं आपल्याला आता या राईडला 150 रुपये इन्सेंटिव्ह, 17 रुपये ते 497 मधले 358 पॉईंट काहीतरी राईडचे दिलेत आपल्याला. टोटल आपलं 1465 अर्निंग झाले CNG, कालच्या CNG वर. 78 किलोमीटर गाडी चालली, टाइम झालाय 8:48. तर आता इथनं आपल्याला CNG पंप कुठे आधी बघावं लागेल आणि नंतर पुढच्या राईड कंटिन्यू. कारण 2 गाड्या CNG, 2 गाड्या पेट्रोल. तर पेट्रोल काही एकच गाडी आहे समजा, थोडंसं वर असेल. तर आता आपल्याला गॅस भरावं लागेल.
आपण आलोय दगडूशेठला. दगडूशेठची एक राईड ही बऱ्याच वेळापासून वाजत होती, कोण उचलतच नव्हतं. कारण रेट थोडासा म्हणजे 220 रुपये दिलेत आपल्याला 16 किलोमीटरचे, 16 आणि 17 किलोमीटरचे. सो म्हणलं चला आता बराच वेळ झाला, 20-25 मिनिटं झाली ते आपल्याला. गॅस भरायला आपल्याला 20-25 मिनिटं म्हणजे अर्धा पाऊण तास आपला वेस्ट गेला होता. सो आपण घेतलंय आणि आलोय कस्टमरला सोडले. 1665 रुपये आपला अर्निंग झालंय. टाइम झालाय 10:30. गाडी चालली 101 किलोमीटर. आता इथं नाश्ता करूया, कारण काहीच खाल्लेलं नाही, चहा पिलाय फक्त. तर इथं बघू शनिवार वाड्याची इथं जर गर्दी नसेल, पलीकडे गाडी लावायला जागा असेल तर इथं नाश्ता करू, नाही तर मग आपण स्टेशनच्या मागे ज्या मावशी असतात त्यांच्याकडे करूया, कारण तिथं क्वालिटी व्यवस्थित भेटते. आणि इथं मग आपण स्टेशन साईडला वळूया. रेल्वे स्टेशन पासून आपल्याला राईड पडली रॅपिडो. आपण शनिवार वाड्यात दगडूशेठला कस्टमरला सोडलं, तिथं नाश्ता केला आणि पुढं शनिवार वाड्यापासून फिरून रेल्वे स्टेशनला आलो. तर मध्ये काही राईड पडत नव्हत्या उबेरच्या. मला वाटलं परत नेटचा काही प्रॉब्लेम झाला का, सगळं बंद केलं, सगळं चालू केलं, पण काय नाही तो प्रॉब्लेम. नंतर स्टेशनला गेल्यानंतर 10 ते 11 ते 16 कॅब दिसल्या. नंतर मग 1-2 राईड गेल्यानंतर आपल्याला वाकडची राईड पडली रॅपिडोची 274. आपण घेतली आणि जवळपास पाऊण तास लागलाय. आता वाजलेत 11:58, समजा 12 वाजलेत. गाडी चालली 123 किलोमीटर आणि आपला अर्निंग झाले 1959 रुपये. तर ठीक आहे, व्यवस्थित अर्निंग झाले आपलं. आता इथनं आपण बघूया घराच्या साईडची राईड भेटते का. हळूहळू निघतोय घराच्या साईडला. तर आपण वाकडलाय, आपण हायवेने आलो. तर आता इथनं आपण चौकातून जाऊन पिंपळे सौदागरपासून हळूहळू निघूया आणि बघूया आपला राईड पडते का आपण तसंच जातोय. व्यवस्थित काम झाले. उबेरचा इन्सेंटिव्ह आता आहे ना, एक लक्षात घ्या, जिथं आपल्याला रेट परवडल तिथं काम करायचं. ओला असू दे, उबेर असू दे. मी मागं पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला जिथं परवडतं तिथं रेट. आता आज मला 350 रुपये तर मी इन्सेंटिव्ह घेतलाय उबेरचा आणि बाकीच्या राईड पण व्यवस्थितच घेतल्यात. 3 किलोमीटरला 164 रुपये, 142 रुपये व्यवस्थित राईड घेतलेले आहेत. आणि नंतरची ही आता आणली रॅपिडो. रॅपिडो तर परवडतच 15, 16, 14 रुपये असं त्या हिशोबाने आपल्याला भेटतं. तर जिथं आपल्याला रेट परवडल तिथं रेट एक्सेप्ट करायची राईड. आपण आपलं काम करण्यासाठी आलोय मार्केटमध्ये, पैसे कमवणे हा आपला उद्देश आहे. सो आपण आपल्या हिशोबाने 4:30ला निघलो होतो. 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 7.5 तासामध्ये आपण 1950चं काम केलंय. 1960. आता इथनं जर आपल्याला राईड पडली तर वेल अँड गुड, नाही तर आपण हळूहळू घरा साईडला निघतोय. घराच्या साईड जायचा विचार होता, पण आपल्याला आपली आवडती राईड भेटली एअरपोर्टची. रॅपिडो कडनं 299 रुपये, 300 रुपये, काय 19 किलोमीटर असेल किंवा 18 किलोमीटर असेल. इथनं पिंपळे निलखमधनं भेटली आहे. तर एक्सेप्ट केली. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केला, येतो बोललेत. सोसायटीच्या बाहेर थांबा. बाहेरच थांबलोय आपण. तर ठीक आहे, बघूया. आता पाऊण तास लागायला पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण त्या औंधमध्ये ट्रॅफिक लागतंच. तिथं हायवेला काय नाही, पण औंधला तिथं ट्रॅफिक लागतं. तिथनं मग खडकी वगैरे थोडं ट्रॅफिक मग काय वाटत नाही, कारण ती घराच्या साईडचा जे एरिया येतो तो मला इकडनं घरी जाण्यापेक्षा मला एअरपोर्टच्या इथनं घरी जायला बरं वाटतं. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडले. त्यांना रिटर्न पण जायचं होतं, पण प्रॉब्लेम असा होता की त्यांना एअरोमॉल पासून जायचं होतं. ठीक आहे, त्यांना म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, 130 रुपये तुम्हाला एअरोमॉलचे लागतील पार्किंगचे. तर त्यांना ते म्हणले नाही आम्ही बाहेरच येतो. बाहेर कसं येणार, त्या रोडला पिकअप नाहीये आणि आतनं पिकअप करता येत नाही. तर ठीक आहे, त्यांना म्हटलं तुम्ही कॅबच बुक करा, ते तुम्हाला एअरोमॉलमध्ये त्याचे पैसे ऍड होऊन जातील. एक्स्ट्रा जर त्यांनी दिले असते तर आपणच त्यांना घेऊन गेलो असतो, परत आई वडिलांना आणायचं होतं. तर ठीक आहे, हरकत नाही. आता इथनं आपण घरच्या साईडला निघतोय. 146 किलोमीटर झाले आणि 2260 रुपयेचा आपला अर्निंग झाले. 2260. टाइम झाला 1:05. आता इथनं घरी पोहोचायला मला एक 30-35 मिनिटं लागतील. तर ठीक आहे, बघूया. चांगला गेला दिवस. त्याच्या मानाने आपल्याला 350 रुपये इन्सेंटिव्ह भेटला, त्याच्यामुळे आपलं काम व्यवस्थित झाले. तसं पण आपलं काम 1900 वगैरे झालं असतं. आपण बॅक टू बॅक राईड करतोय. तर ठीक आहे, भेटूया आता डायरेक्ट उद्या. आणि यामध्ये आपला 550 रुपयाचा CNG लागेल. बाकी